वेल सो हॅलो एव्हरीवन. कशा सर्व मजेत? तर मित्रांनो, IBPS 2026 एक्झाम कॅलेंडर हे ऑलरेडी आलं होतं इन द मंथ ऑफ जानेवारी. आणि त्याच्या अकॉर्डिंग जे डेट्स असतात या वर्षीचे होणारे एक्झामचे, जसं IBPS RRB आहे, IBPS क्लरिकल आहे, IBPS PO आहे आणि IBPS SO आहे. या व्यतिरिक्त SBI ची नोटिफिकेशन ही सुद्धा IBPS च्या अगोदर आपण एक्सपेक्ट करू शकतो. तर जो IBPS चा कॅलेंडर होता त्याबद्दलचा हा आहे व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की IBPS ची प्रत्येक एक्झाम कधी होणार आहे, प्रिलिम्स आणि मेन्स, त्याचा सिलेबस काय असतो, निगेटिव्ह मार्किंग असतं की नाही, आणि प्रत्येक गोष्टीवर आपण या व्हिडिओ थ्रू चर्चा करूया. सो जर तुम्ही फ्रेशर असाल, पहिल्यांदा एक्झाम देत असाल, तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे शेवटपर्यंत. आणि जर कोणी असं असेल जे या एक्झामची तयारी करत आहात आणि त्यांना याबद्दल आणखी इन्फॉर्मेशन पाहिजे, तर त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला नक्कीच तुम्ही शेअर करावा. चला सुरू करूया. तर बघा, IBPS कॅलेंडर 2026 हे आहे ते कॅलेंडर. आता ऑर्गनायझेशन काय असतं, ते इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, IBPS ज्याला म्हटलं जातं, त्याच्या अगोदर त्याच्या अंडर जेवढे नॅशनल आपले बँक आहेत त्याची एक्झाम IBPS थ्रू कंडक्ट केल्या जातात. एक्झाम नेम आहे IBPS कॅलेंडर. पोस्ट आपण बघूया, याच्यामध्ये PO असतं, क्लरिकल असतं, SO असतं, ऑफिसर स्केल 2 आणि 3 राहतं. कॅटेगरी ही असतं बँक जॉब. सिलेक्शन प्रोसेस प्रिलिमिनरी, मेन्स आणि इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू हे डिपेंड करतं एक्झाम कोणती आहे, पोस्ट कोणती आहे. ऑफिशियल वेबसाईट जी याची आहे ती आहे www.ibps.in. आणि हे जे एक्झाम कॅलेंडर आहे हे 16 जानेवारी 2026 ला आलेलं होतं. पुढे बघूया. बघा, लिस्ट ऑफ IBPS एक्झाम 2026. IBPS थ्रू कंडक्ट होणाऱ्या एक्झाम कोणत्या आहेत मित्रांनो? मग तर सगळ्यात अगोदर येतं IBPS RRB PO आहे, त्यानंतर IBPS RRB क्लर्क आहे, त्यानंतर IBPS PO आहे, IBPS क्लर्क आहे, आणि देन IBPS SO सुद्धा आहे, टेक्निकल पोस्ट सुद्धा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात अगोदरची आपली एक्झाम आहे ती आहे IBPS PO ची. आता IBPS PO याची जी प्रिलिमिनरी एक्झाम होणार आहे मित्रांनो, ही होणार आहे ऑगस्ट 22 आणि 23, 2026 ला. त्यानंतर PO ची जी मेन्स एक्झाम आहे ती ऑक्टोबर 4, 2026 ला कंडक्ट करण्यात येईल. याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस या प्रकार राहतं. सगळ्यात अगोदर राहणार तुमची प्रिलिमिनरी एक्झाम जी 1 तासाची असतं. त्यानंतर होणार तुमची मेन्सची एक्झाम जी 3.5 तासाची राहतं, ज्याच्यामध्ये 200 मार्क्स हे ऑब्जेक्टिव्ह आणि 25 मार्क्स हे डिस्क्रिप्टिव्ह मोड मध्ये घेतला जातं. आणि सर्वात शेवटी होतं इंटरव्ह्यू, जो 100 मार्क्सचा असतो. निगेटिव्ह मार्किंग इथे 1/4 राहतं, दॅट मीन्स 0.25 तुमचं प्रत्येक चुकीचा क्वेश्चन साठी डिडक्ट केल्या जातं. त्यापुढे बघूया, सेकंड एक्झाम जी आपली आहे, जी सर्वात इम्पॉर्टंट एक्झाम पैकी मानलं जातं फ्रेशरसाठी आणि थोडीफार सोपे असतं बाकीच्या कंपॅरिझन मध्ये, ती असतं IBPS क्लरिकल. आता IBPS क्लरिकलचा प्रिलिमिनरीचा पेपर हा ऑक्टोबर 10 आणि 11 ला होणार. मेन्सचा पेपर हा 27 डिसेंबरला होईल. याची जी स्टेज 1 म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम आहे ती होणार आहे. त्यानंतर होते याची मेन्सची एक्झाम. ठीक आहे, प्रिलिमिनरी एक्झाम ही फक्त शॉर्टलिस्टिंग असतं, याच्यावरून सिलेक्शन होत नाही. सिलेक्शन होतं तुमचं मेन्सच्या एक्झाम वरून. ठीक आहे, याच्यामध्ये इंटरव्ह्यू हा नसतो, क्लरिकलला इंटरव्ह्यू नसतो, आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 ची, म्हणजे अगेन 1/4 निगेटिव्ह मार्किंग राहील. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम जी आहे मित्रांनो, ते आहे आपल्या टेक्निकल स्टुडंटसाठी SO ची, ज्याच्यामध्ये MBA चे विद्यार्थी, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, त्यानंतर ऍग्रिकल्चरचे विद्यार्थी, लॉचे विद्यार्थी हे सर्व अप्लाय करू शकतात. आता IBPS SO ची प्रिलिमिनरीची एक्झाम जी आहे ती ऑगस्ट 29 सांगितलेली आहे, आणि मेन्सची एक्झाम ही नोव्हेंबर 1, 2026 सांगितलेली आहे. आता याच्यामध्ये काय राहतं, याच्यामध्ये राहतं सर्वात अगोदर तुमची प्रिलिम्स, फॉलोड बाय मेन्स, ज्याच्यामध्ये टेक्निकल नॉलेज सुद्धा विचारलं जातं, आणि सर्वात शेवटी राहतं तुमचं इंटरव्ह्यू. आता फायनल सिलेक्शन जे राहतं ते तुमचा मेन्सचा एक्झामिनेशनचा स्कोर प्लस इंटरव्ह्यू मधला तुमचा परफॉर्मन्स यावर डिपेंड करतं. आणि याच्यामध्ये परत 0.25 चं निगेटिव्ह मार्किंग इथे राहतं. त्याच्यानंतरची जी आपली नेक्स्ट एक्झाम आहे मित्रांनो, ती आहे IBPS RRB ची. आता IBPS RRB ची एक्झाम ही ऑफिसर लेवलची आहे, स्केल 1 पोस्टची आहे. याची प्रिलिमिनरी एक्झाम होणार 21 आणि 22 नोव्हेंबरला, आणि मेन्सची एक्झाम होणार डिसेंबर 20, 2026 मध्ये. अगेन याचं जे आहे ते
प्रिलिमिनरी एक्झाम इथे थोडासा चेंज असतो, कारण याच्यामध्ये फक्त तुमच्याकडे क्वांट, ज्याला न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हटलं जातं, आणि एलआर म्हणजे लॉजिकल रिझनिंग, असे दोनच मॉड्यूल याच्यामध्ये असतात. वेरॅज आयबीपीएस क्लर्क आणि आयबीपीएस पीओ मध्ये क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश असे 3 सब्जेक्ट असतात. अगेन प्रिलिमिनरी एक्झाम हे क्वालिफाईंग असतं आणि मेन्सची एक्झामवर तुमचं सिलेक्शन डिपेंड असतं. मेन्सचा पेपर हा 200 क्वेश्चनचा असतो आणि 200 मार्क्ससाठी असतं. 0.25 निगेटिव्ह मार्किंग इथे सुद्धा आहे. तर हे होतं आपलं आयबीपीएस कॅलेंडर बद्दल इन्फॉर्मेशन. आणि मित्रांनो, एक शेवटची सूचना, आपण या जर तुम्ही आयबीपीएस 2026 साठी, या कॅलेंडरच्या 2026 साठी तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल, तर यासाठी आपण टार्गेट बॅच घेतोय 2026 आयबीपीएसच्या कॅलेंडरसाठी, ज्यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टी टीच करणार, तुम्हाला कम्प्लीट स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं, त्यानंतर रेग्युलर टेस्ट सिरीज ऑफलाईन आणि ऑनलाईन मोडमध्ये तुमचे कंडक्ट केलं जातं, आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॅसिलिटी सुद्धा तुम्हाला आहे. जर तुम्ही यवतमाळचे प्रॉपर असाल तर तुम्हाला 3 ब्रांचेस आमच्या मिळेल. मेन ब्रांच जी आहे ती दर्डानगरला आहे, त्यानंतर सेकंड ब्रांच जी आहे ही दाते कॉलेज चौक मध्ये आहे, आणि थर्ड ब्रांच जी आहे ती नारंगी नगर धामणगाव रोड इथे आहे. ऑनलाईन मोडची सुद्धा सुविधा आपल्यासाठी आपल्याकडे अवेलेबल आहे. जर तुम्हाला याबद्दल आणखी इन्फॉर्मेशन पाहिजे, आणखी तुम्हाला डिटेल्स माहिती पाहिजे, तर तुम्ही या नंबरला कॉल किंवा व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. तर this is all about IBPS calendar 2026. I hope you understand this. If you have any queries, just comment on the video section or call on the given number. आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, आणि नवीन व्हिडिओमध्ये याबद्दलचं मी जे प्रत्येक सब्जेक्ट्स आहेत त्या प्रत्येक सब्जेक्ट मधलं डिटेल, त्याचं मार्क्सचं वेटेज ते घेऊन येणार. तर भेटूया आपण लवकरच. थँक्यू सो मच.